नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. टाकळीत एमआयडीसी साठी 47.63 हेक्टर गायरान देणार. महसूल मंत्री बावनकुळे यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य. काय आहे सरकारचा प्लॅन? कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील एकूण 47.63 हेक्टर शासकीय व गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला एमआयडीसी औद्योगिक प्रायोजनासाठी प्रदान करण्यास मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार मौजे टाकळी तालुका शिरोळ येथील गट क्रमांक 1350 मधील 12.86 हेक्टर गायरान जमीन, 15 हेक्टर शासकीय जमीन तसेच गट क्रमांक 1194 मधील 19.77 हेक्टर गायरान जमीन अशी एकूण 47.63 हेक्टर जमीन एमआयडीसीला भोगवटदार वर्ग 2 या धारणाधिकाराने आणि कब्जे हक्काने देण्यात येणार आहे. ही जमीन औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी वापरण्यात येणार असून या जमिनीचे कृषिक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार मूल्य निश्चित करून त्याची संपूर्ण रक्कम एमआयडीसी कडून वसूल करण्यात येणार आहे. बावनकुळे म्हणाले की राज्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या जमीन उपलब्धतेच्या प्रक्रियेला शासन अधिक गतिमान करत आहे. कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. या निर्णयामुळे शिरोळ परिसरात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, रोजगार निर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.